सो हे गाईज, परत स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर येस, आज आहे परत सुट्टी. आज आहे क्रिसमस, 25 डिसेंबर आहे. तर मला सुट्टी आहे, आदित्यला सुट्टी आहे. अर्चना नाईट शिफ्ट करतो, सो संध्याकाळी जाणार आहे. आणि अनफॉर्च्युनेटली माझ्या नवऱ्याला दिनेशला सुट्टी नाही आहे. सो तो सकाळी ॲज युजल 8:30ला गेलेला आहे ऑफिसला. सो आज क्रिसमसच्या निमित्ताने नाही, पण सुट्टी आहे म्हणून आम्ही काहीतरी स्पेशल मेन्यू करतो. तर आम्ही आज डोसा असा मेन्यू केला होता. आम्ही काल पीठ वगैरे भिजवलं. तर सकाळी मस्त आदित्य द शेफनी मस्त चटणी केलेली आहे, भाजी केलेली आहे. फक्त डोसा करायचा उरलेला आहे. आणि मला काहीतरी स्वीट पण करायचं होतं, तर म्हटलं गुलाबजामुन करू आपण. आम्ही परवा डीमार्टला गेलो होतो, गुलाबजामुन घेऊन आलो. सो आता मी गुलाबजामुन करणार आहे. तर त्याचा हा ब्लॉग आहे. आय डोंट नो या ब्लॉगमध्ये काय काय ॲड करेन मी, पण चालू केलेलं आहे दिवसभर. बघू आपण ब्लॉग कसा जातो हा. तर मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम गुलाबजामुन करते. आय नो हे काय एवढं मोठं रॉकेट सायन्स नाही आहे, पण जेव्हा मी असं काही फर्स्ट टाईम ट्राय करते तेव्हा मी नेहमी मम्मीला रेसिपी विचारते. सो मी डीमार्टमधून आणलेलं आहे गिट्सचं गुलाबजामुन. तर मला मम्मी नंतर बोलली की गोवर्धन जास्त चांगलं असतं, पण एनिवेज गिट्सचं आहे. तर बघू आपण गिट्सचं गुलाबजामुन कसे करतात. सो मी आता लावते मम्मीला फोन. हॅलो, अगं कुठे आहेस? अगं कपडे धुवायचे इकडे. तेच मला फोन कसं ना. मला गुलाबजामुनची रेसिपी सांग. आता गुलाबजामुन करायलीस काय? यास. थोडं थोडं खावा. डोसा केलाय, म्हणलं गुलाबजामुन पण करूया आज क्रिसमसच्या निमित्ताने. क्रिसमस साजरा करायचं. क्रिसमस साजरा करतो. गुलाबजामुनचं ते पाकिट फोडलीस की नाही, पाक आधी करून घे. आणि तुपात तळायचं. तुपात तळायचं? होय होय, अगं बाई बाई बाई. तुपात तळ, त्याला काय जास्त तूप लागत नाही. आणि गरम गरम इकडचं काढायचं, तिकडे पाकात सोडायचं. अच्छा, तेवढंच आहे. फक्त पीठ मळायलाच यायला पाहिजे ते. एकदम पातळ नसेल काहीच करता येणार नाही. अच्छा. आणि पाक जरा जमायला पाहिजे. आणि दूध नॉर्मल ना की कोमट गरम करून? नाही, दूध गार चालते. चालतंय. ट्राय करते हैं और बताते तुमको. चालेल. खाल्ला काय डोसा आता? नाही आता दुपारी 1 तासाने खाणार. डोसे करायचे अजून, भाजी चटणी झाली. मग गुलाबजामुन पुढच्या वेळेस करशील मी. आता काय वेळ पण जाणार नाही माझा ब्लॉग चालू आहे. तुझा फोन माझ्या ब्लॉग मध्ये येतोय. चालेल, करते नंतर. हां, सो इट्स अ टास्क. पीठ मळता आलं पाहिजे. सो लेट्स स्टार्ट. ओके, सो इथे मम्मी जसं बोलली आहे, 1 वाटी साखर घ्यायचं आहे. बरोबर 1 वाटी आहे. पाक ऍक्च्युली कोण खात नाही. सगळ्यांना असं गुलाबजामुन फक्त जोपर्यंत तो डीप असं मुरत नाही ना पाकेमध्ये, तोपर्यंतच तेवढंच पाक पाहिजे. बाकी असं पाक कोण खात. सो तेवढाच पाक केलेला बरं. आणि आता हे 1 बोट वरती बस ना एवढं. सो यस, इथे मी गॅसवरती ठेवलेला आहे. आणि याला मम्मी बोलली आहे की कंटिन्यू फिरवत राहायचं आहे. सो ठीक. सो आता आपण करणार आहे गुलाबजामुनची तयारी. आय जस्ट होप की ते व्यवस्थित बनेल. सो इथे मी घेतलेलं आहे दूध आणि ड्रायफ्रूट्स मला घालायचे आहेत. आय डोंट नो कसं घालूया. त्यावरती असं चिपकू का? पण हे आमचे ड्रायफ्रूट्स आहेत, आम्हाला काजू टाकावं लागेल. माझं असं झालं की मी प्रत्येक स्वीट्समध्ये खीर असू दे, शिरा असू दे,
त्यात ना काजूच घालते म्हणून काजू काजू संपले आणि हे बदाम आणि मनुके तेवढे उरलेत. दिनेशसाठी सर सरप्राईज असेल आज आल्यानंतर. मस्त डोसे आणि गुलाबजामुन. त्याला गुलाबजामुन खूप आवडतं. छोटे तुकडे करून ठेवते मी, म्हणजे कसं जसं लागेल तसं येत आहे मला. सगळं गाईच आता सगळ्यात मेन काम वाटलं आता नाही लोक नाही. गणपती बाप्पा मोरया जमाय. वा फर्स्ट टाइम करतेस का? अर्ध्या पॅकेटचंच करतो बाबा. मम्मी म्हणली की असं मळायचं, गाठी गाठी फोडायचे आणि थेंब 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 दूध घालायचं. त्यानंतर मम्मी पण दिली परत. मी काही नवीन ट्राय करायला ते मम्मीला अर्चे म्हणते राणी ब्लॉग बनवायला काय कसला म्हटलं नाही का मग आवाज सुटला याला. मी त्या प्लास्टिकचा आवाज थांबवला तर तू मम्मीशी बोलत होतीस. चांगलं आमलं पीठ प्रॉपर होल पडलं. खूप गरम आहे. गाईज मला फर्स्ट गुलाबजामुन पहिला. आय डोंट नो हा कसा आहे. दिसायला तरी चांगला दिसतोय. आय जस्ट होप. खायला चालू पडलं आम्ही डोसा आणि इथे झालेले आहेत म्हणजे गुलाबजामुन. आम्ही करतोय अजून. इथे आलेलं आहे मिसेस हेब्बाळकर. अर्चे ताट घे बस. जळला की होतो. जळला नाही येतो मसाला येतो. कसा मसाला आहे? पोळी मसाला बनवला ना. आणि हे काय गुलाबजामुन अन्नासाठी नाही सगळ्यांसाठी. ह्याचा ऐकलं का तू? ए ताट घेऊन बस पटकन. मला पाणी प्यायचंय. असं ग्लास घेतात. कोण कोणाला बनवून खाऊ घालायला पाहिजे. कोण उलट झाले ना सगळे कॅल्क्युलेशन. नवसाचा नवरा असंच असतो. देतो बनवून देतो. मार्गशीर्ष गुरुवार केले तो 7-8 वर्ष. बघ तिने मार्गशीर्ष गुरुवार केलं, मी सोमवार केलं. आम्हाला दोघींना असे छान ग्रीन फ्लॅगवाले नवरे भेटले. भाई टचवूड नजर लागायची आमच्या नवऱ्यांना.
आता कुठे ऑफिसला गेला? हा ना. बस आता तुम्ही दोघं चालू करा ब्लॉग्स यशवंत असं डान्स करत कुकिंग करत. तुम्ही डान्स करणार? तू तर कर पहिले. बर. ताट घे. हे मला एवढे तळून बघायचं बाबा. राणी तू खायला बस ना आता गरम गरम बनवायचं ते नंतर कर ना सगळं. थोडेसे तळून बघे काय ते. तर तुला तळायला जागा आहे. हाय नाही तर हे काढणार ना. ते व्यवस्थित काढते आधीच ते चिंताचं मला भ्या वाटते. भ्या वाटतंय? भ्या वाटतंय तुला? माझी कढई तिथं आहे, मी तळू कशात? हा मग खायला बस पटकन पहिला. ते नंतर तळलीस तरी चालतंय. नाही रे बिघडलं तर मला हे करायला पाहिजे. चटणी घे फ्रीजमध्ये. आणि माझा डोसा हे खूप ऑसम बनलेला आहे. छान आहे. पूर्ण क्रिस्पी. द शेफ. तेल टाक. तेल पसरव. गॅस बारीक कर. मग थोडंसं पाणी टाक. पाणी का टाकायचं ते? मग डोसा टाक. थोडं तूप टाक. थोडंसं तूप नाही येते, दिल खोल के तूप आहे मला असं वाटायला लागलं. मसाला लई झाला. एवढंच टाकायचं का? म्हणजे जास्त जास्त टाकलं म्हणजे आता तर जरासं गॅस मोठा कर. जरासं शिजू दे. शिजलं की ते साईडनं सुटतंय. सुटलं की चमचा घालायचं पलटी मारायचं सप्रेश. ओके शेफ. दुसरी रिॲक्शन आहे खाऊन. माझी रिॲक्शन नको देऊ. का बरं? स्वतः हातचं स्वतः आवडत नाही का? गिव्ह द रिॲक्शन. पोळी मसाला अजून पोळी मसाला नाही बनवला. माय गॉड, एवढं छान टेस्टी असून सुद्धा याला कमतरता जाणवतोय. पोळी जर पोळी मसाला नाही खाल्ला ना म्हणून. ओके. हो चटणी टाकणार आहे. मस्त झालं. छान झाले. हे पहिले तळलेले आहेत. पाक थोडंसं घट्ट झालं, त्याला मी रिपेअर करते. पण हे दिसताना तरी यम दिसतात आणि हे आता सेकंड लॉट तळतोय माझा. आय जस्ट होप की हे छान तळू देत. मी असं विचार करते की आज जरासं गाईज हे आहेत माझे गुलाबजामुन. दिसताना तरी दिसत आहेत यम. थोडंसं शेप इग्नोर करा, फर्स्ट टाईम होतं यार. पण आय जस्ट होप की टेस्ट वेळेस हे चांगले असावेत. सो थोड्या वेळाने ट्राय करेन आणि मग मी दिनेशला सुद्धा देईन आल्यानंतर. आय जस्ट होप की हे चांगले असावेत. गाईज आपण म्हणत नाही का असं बेकरीमध्ये वगैरे स्कॅम झालं आहे, तसं काहीतरी झालेलं आहे. मी जस्ट झोपून उठलेली आहे, दुपारी झोपले होते मी आणि मी जस्ट बघायला आली आहे की काय झालं आहे गुलाबजामुन. म्हणलं थोडंसं फ्रेश होऊया आणि ट्राय करूया. तर मी दाखवतो तुम्हाला. हे बघा
लिटरली यातलं पाक गायब आहे यार. म्हणजे हे गुलाबजामुन फुल असे बुडले होते आणि हार्डली 1 किंवा 2 चमचा पाक आहे त्यात. तर आय डोंट नो काय झाले हे, पण पाक कुठे गायब झालं. मे बी गुलाबजामुनने ते सोक केलं असणार आहे. पण ह्याची मला काहीच आयडिया नव्हती आणि मम्मीने मला असं सांगितलंच नव्हतं की गुलाबजामुन सोक करतं थोडंसं जास्त हे कर. सो पाक पूर्ण गायब आहे. पाक कोण खातच नाही, फक्त ते गुलाबजामुन भिजवणं करतोय. जसं मी सकाळी बोलत असं हवं असतं, पण हे काहीतरी वेगळंच होतं यार माझ्यासाठी. म्हणलं कारण चुकून जर पाक कोणाला हवं असतं तर पाकच नाही आहे माझ्याकडे यार. सो एनिवेज बघू आता. दिनेश आला तर ट्राय करू. मी एक खाऊन बघितला तर खूप छान झालं. त्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण घातलेत मी, एक छोटे छोटे काजू पण आहेत, तर छान लागतंय ते. बघू आपण आता. आपला व्हिडिओ कॉल चालू तू दिसावायस ही तिनं ब्लॉग मध्ये घेतले तिच्या. हाय गाईज, हाय आदित्यची सेकंड बायको. या इथे ब्लॉग्स बघत बसलो आणि आता फ्रीमध्ये नाचतो आम्ही. 10 मिनटं झालं आम्ही नाचतो यार. गाणी बंद केले यार, खूप भारी मजा आली. मजा येते. बंद केलं यार. बघू आता परत चालू करायचं.